नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. मुक्ता तिच्या क्लिनिकमध्ये असते तेवढ्यात तिच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो. मुक्ता त्या मेसेज मधला व्हिडिओ पाहू लागते तर तिला त्या बातमीतून असं समजतं, या सिटी हॉस्पिटल मधली औषधे, विशेषतः लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसी ही दूषित असल्याचे आढळून आले आहे. हा व्हिडिओ पाहता मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो. मुक्ता तर स्वतःशीच म्हणते, अरे बापरे, स्वाती तर बाळाला घेऊन याच नर्सिंग होम मध्ये गेल्या होत्या. त्यांना ही माहिती कळली असेल का? तर मुक्ता स्वातीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, पण स्वातीचा फोन स्विच ऑफ लागतो. मुक्ता देवाला रिक्वेस्ट करत असते की प्लीज प्लीज बाळाला लस मिळालेली नसू दे. मुक्ता खूप घाबरलेली असते. तिच्याकडे दुसरा मार्ग नसतो. त्यामुळे ती तिची पर्स घेते आणि तिथं निघून जाते. त्यानंतर इकडे दुसरीकडे सागरच्या ऑफिसमध्ये त्यांच्या ऑफिसमधली दोन माणसं एकमेकांशी बोलत असतात. तर त्यातला एक माणूस न्यूज पाहून म्हणतो, तुला तो माहिती का, हर्षवर्धन अधिकारी तो नवीन कंपनी उघडतोय आणि त्या कंपनीचं नाव सई फिशरीज असं आहे. याला दुसरं नाव नाही मिळालं. त्यानंतर दुसरा माणूस म्हणतो, हे सोड, याआधी आपले सर त्यांच्याकडेच काम करायचे. त्या दोघांचे बोलणे सागर ऐकत असतो. तर त्यातला एक माणूस म्हणतो, हो रे, तिथेच तर गडबड झाली. अरे, हे मोठी लोक यांची मोठी लफडी आणि ते खूप मोठ्या मोठ्याने हसत असतात. तेवढ्यात एक माणूस सागरला पाहत आणि तो घाबरून लगेच तिथे निघून जातो. सागर त्याच्या केबिन मध्ये येतो तर सागर लगेच तिथे टेबलवरती ठेवलेला पेपर पाहतो. त्या पेपर मधली बातमी पाहता सागरला खूप त्रास होत असतो. तेवढ्यात तिथे मिहीर येतो. मिहीर सागरला विचारतो की कशी झाली मीटिंग. सागर मात्र खूप चिडलेला असतो. तर सागर लगेच त्याच्या हातातला पेपर मिहीरच्या अंगावरती फेकतो. मिहीर देखील त्यातली ती न्यूज वाचतो. त्याला देखील खूप मोठा धक्का बसतो. तेवढ्यात सागरला फोन येतो. तो फोन सईच्या स्कूल मधून असतो. तिच्या प्रिन्सिपल म्हणतात, मी सईच्या स्कूल बद्दल तिची प्रिन्सिपल बोलतीये. सागर लगेच म्हणतो, सई बरी आहे ना? तिच्या प्रिन्सिपल म्हणत असतात की आम्हाला थोडंसं तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्ही आत्ता शाळेत येऊ शकता का? तर सागर लगेच म्हणतो, हो येऊ शकतो, मी आलोच. फोन ठेवून दिल्यानंतर मिहीर सागरला विचारतो की काय झालं. तर सागर सांगतो की माहित नाही, सईच्या शाळेत भेटायला बोलवलंय. तर सागर लगेच सईच्या स्कूलमध्ये निघून जातो. त्यानंतर सिटी हॉस्पिटलमध्ये सगळ्याच बायका त्यांच्या बाळांना घेऊन उभ्या असतात आणि त्या तिथल्या वॉचमॅनला म्हणत असतात की आम्हाला काहीही करून आज बाळाला लस द्यायची आहे. तेवढ्यात तिथे मुक्ता येते. मुक्ता त्या बायकांना विचारते की तुम्ही लस नाही घेतली ना? तर त्या बायका म्हणतात, नाही अजून. मुक्ता सांगते, कारण इथल्या मेडिकलच्या स्टॉक्स मध्ये काहीतरी गडबड आहे. मी इथे माझ्या घरच्या कुणाला तरी शोधायला आलीये. मुक्ता सांगते, प्लीज कोणीच लस घेऊ नका, कारण इथला एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. इथल्या मेडिकल स्टॉक्स मध्ये काहीतरी गडबड आहे. तर वॉचमॅन लगेच त्यांना बाहेर काढून देतो आणि त्या बायका देखील बाहेर जातात. तिथे स्वाती नसल्यामुळे मुक्ताला खूप टेन्शन येतं. त्यानंतर सागर स्कूलमध्ये येतो आणि तिच्या प्रिन्सिपलला विचारतो की सगळं ठीक आहे ना? तर तिच्या प्रिन्सिपल म्हणतात, काहीच ठीक नाहीये. प्रिन्सिपल टीचर सागरला सईची मॅथ नोटबुक दाखवत म्हणतात, ही तिची मॅथची नोटबुक, एकही सम तिने बरोबर केले नाहीये. प्रिन्सिपल टीचर सांगत असतात, इंग्लिशची स्पेलिंग सुद्धा बरोबर नाही लिहिलेली. एक साधी स्पेलिंग होती नाईस, तर तिने NIFE अशी स्पेलिंग लिहिली. कधी स्कूलमध्ये खूप खुश असते तर कधी खूप अपसेट. नेमकं चाललंय काय? तर सागर सांगू लागतो, तुम्हाला तर माहितीच आहे, आमच्या घरी थोडी सिच्युएशन होती. तर प्रिन्सिपल म्हणतात, सिच्युएशन? सईच्या स्कूलमध्ये एक मुलगा आहे, त्याची आई जवळजवळ वर्षापासून कॅन्सरशी झगडतीये. घरात कोणीही नाहीये लक्ष ठेवायला त्याच्याकडे. एक्झामच्या फक्त 2 दिवस आधी त्या मुलाची आई गेली, तरीही वर्गात दुसरा आलाय तो. यालाच म्हणतात सिच्युएशन. मला फक्त इतकंच म्हणायचंय, एवढ्या हुशार बिझनेसमॅनची मुलगी अभ्यासात मागे पडतीये. मिस्टर सागर, तिला समजावून सांगा की तिचं नाव फक्त सई कोळी नाहीये, तिचं नाव आहे सई सागर कोळी. तर सागरला लगेच इथे हर्षवर्धनचं बोलणं आठवतं. म्हणजेच की हर्षवर्धनही असंच बोलला होता की ती सई सागर कोळी नाही, तर ती सई हर्षवर्धन अधिकारी आहे. प्रिन्सिपल म्हणत असतात की आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न करतोय, तुम्हीही यात स्वतः लक्ष घालायला हवं. तेवढ्यात स्कूल सुटतं. तर प्रिन्सिपल म्हणतात की शाळा सुटली, आता तुम्ही सईला घेऊन जाऊ शकता. सागर केबिन मधनं बाहेर येतो. सागर समोर सईला पाहतो तर त्याला खूपच राग येतो. तेवढ्यात सागरला फोन येतो. सागर फोनवरती बोलत असताना सागर सईच्या ऐवजी दुसऱ्याच मुलीचा हात धरतो आणि तिला गाडीपर्यंत घेऊन येतो. सागर तिला गाडीत बसवतो आणि गाडी सुरू करतो. तेवढ्याच समोरून हर्षवर्धन देखील आलेला असतो. सागर आणि हर्षवर्धन दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. ती मुलगी सागरला म्हणत असते, अहो ऐका ना. पण सागर मात्र त्या मुलीवरती खूप चिडतो. तेवढ्यात हर्षवर्धनला समजतं की सागरने सईला नाही तर दुसऱ्याच मुलीला आणलंय. सागर तिथे निघून जातो. तर हर्षवर्धन स्वतःशीच म्हणतो, सागर सागर, बिचारा सागर, काय झालं रे तुझं? हर्षवर्धन देखील तिथे निघून जातो. त्यानंतर इकडे दुसरीकडे सई बाहेर येऊन कोणाची तरी वाट पाहत असते.
सई स्वतःशीच म्हणत असते की मुक्ताई कुठे आहेस तू. त्यानंतर इकडे दुसरीकडे मुक्ता घरी येते तर समोर स्वाती असते. स्वाती इंद्राला सांगत असते की लस टोचताना खूप रडली. तर मुक्ता स्वातीकडे येत विचारते की स्वातीताई तुम्ही बाळाला लस दिली. स्वाती म्हणते हो दिली, काय झालं. मुक्ता म्हणते अहो पण न्यूज मध्ये दाखवतायत की त्या IT हॉस्पिटलमध्ये आलेली सगळी औषधं डिफेक्टिव्ह आहेत. त्यांनी तर सगळ्यांना परत पाठवलं होतं. तुम्ही कशी लस दिली बाळाला. ज्या क्षणी मी ती न्यूज पाहिली तेव्हा मी तुम्हाला फोन केला होता पण तुमचा फोन स्विच ऑफ आला. म्हणून मग मी स्वतः तिथे येऊन पोहोचले. पण मला तिथला वॉचमॅन असा म्हणाला की आज कोणालाच लस नाही मिळणार. मग तुम्ही बाळाला लस दिली कुठे आणि कशी. इंद्रा देखील खूप घाबरून जाते. तर स्वाती मुक्ताला विचारते की कुठलं हॉस्पिटल म्हणाली तू. तर मुक्ता म्हणते IT हॉस्पिटल. स्वाती म्हणते हे बघ असं हिचं, मी तिकडे गेलेच नव्हते. स्वाती अडखळत अडखळत सांगू लागते मी त्या आपल्या अजिंक्य हॉस्पिटलला गेले होते. तर मुक्ताला देखील या हॉस्पिटलचं नाव जरा वेगळं वाटतं. मुक्ता म्हणते असं कुठलं क्लिनिक आपल्या एरियात आहे का. स्वाती म्हणते हो घराजवळच आहे आपल्या. स्वाती बोलताना अडखळत अडखळत असते म्हणजेच ती मुक्ता व सगळ्यांपासनं काहीतरी लपवत असते. स्वाती म्हणते अहो मी तिकडे गेलेच नव्हते. मी अजिंक्य हॉस्पिटलमध्ये गेले आणि बेबीला लस देऊन आले. तर मुक्ता म्हणते तुम्ही तर सकाळी असं म्हणाला होतात की. लगेच स्वाती मुक्तावरती ओढत म्हणते बंद कर तुझी ही बडबड. डोकं दुखायला लागलेत माझं 100 प्रश्न. बेबीला मी लस दिले संपला विषय. एकदा का गाडीतून सोडलं उपकार केलेस का माझ्यावरती. लगेच इंद्र म्हणते अगं स्वाती कशाला वरडतीयस इतकं, काळजीपोटीच बोलती ना ती. तेवढ्यात तिथे सागर त्या मुलीचा हात पकडत फोनवरती बोलत बोलत तिला घरी घेऊन येतो. तर मुक्ता आणि स्वाती त्या मुलीला पाहतात. सागर त्या मुलीकडे हात करत म्हणतो शाळेत गेलो होतो मी हिच्या. अजिबात अभ्यास करत नाहीये ही. तुम्ही सगळ्यांनी बिघडवून ठेवलंय, लाडावून ठेवलंय हिला. मुक्ता सागरकडे येत म्हणते हे सगळं ठीक आहे पण ही मुलगी कोण आहे. सागर ही मुलगी कोण आहे. तर सागर लगेच म्हणतो तुमच्या सगळ्यांची लाडकी सई. आणि सागर त्या मुलीकडे पाहतो. त्या मुलीकडे पाहता सागरला देखील खूप मोठा धक्का बसतो. मुक्ता देखील खूप घाबरून गेलेली असते. सागरच्या वागण्यामुळे ती मुलगी घाबरलेली असते. मुक्ता तिच्याकडे येते आणि तिला धीर देत विचारते की बाळा तू घाबरू नकोस, काही नाही होणार. सई कुठे आहे. तर ती मुलगी सांगू लागते सई शाळेत आहे. सई आणि मी एकमेकींशी बोलत होतो. सईच्या बॉटलचं झाकण खाली पडलं. सई खाली वाकली तर त्यांनी माझा हात पकडला आणि मला इथे घेऊन आले. तर इंद्रा म्हणते अगं तू त्यांना सांगायचंच ना की तू सई नाहीये म्हणून. तर ती मुलगी म्हणते हो मी सांगितलं पण ते मला खूप जोरात ओरडून बोलले. मला इतक्या जोरात अजून कोणीच ओरडलं नाही. मुक्ता तिचं ID कार्ड पाहते तर त्याच्यावरती तिचा ऍड्रेस असतो. मुक्ता म्हणते आपण तिला तिच्या घरी नेऊन सोडू शकतो पण सगळ्यात आधी जाऊन मी सई कुठे हे पाहते. मुक्ता लगेच सागरवरती ओढत म्हणते त्या बिचाऱ्या सईची काय हालत झाली असेल. तुम्ही तिच्याबरोबर असं कसं वागू शकता. तर दुसऱ्या कुठल्या मुलाला घेऊन आलाय त्यांनाही त्याचा खूप त्रास होत असेल. घरी येईपर्यंत तुम्हाला समजलं नाही की कुणीतरी वेगळं मुल आहे तुमच्या बरोबर. सागर म्हणतो मी मुद्दाम केलेलं नाहीये. मुक्ता म्हणते अहो सागर तुम्ही दुसऱ्या कुठल्या मुलीला घेऊन आलाय. त्या मुलीचे आई वडील किती टेन्शन मध्ये असतील आता. आणि त्या मुलीला कसे घेऊन आलात तुम्ही. इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला गिल्टी वाटत नाहीये. चेहरा बघा हा तुमचा. मुक्ता म्हणते मी जाते सईला पाहते. तर सागर म्हणतो ताई नको मीही येतोय. मुक्ता त्या मुलीला घेऊन जायला लागते. इंद्रा देखील खूप टेन्शन मध्ये असते. मुक्ता त्या मुलीला घेऊन जात असताना समोरून तेवढ्यात लगेच हर्षवर्धनची गाडी येते आणि त्या गाडीतून सई उतरते. आणि मागणं त्या मुलीचे आई वडील देखील असतात. ती मुलगी लगेच आपल्या आईकडे धावत धावत जाते. तर त्या मुलीची आई लगेच सागरवरती ओढत म्हणते तुम्हीच का सागर कोळी. अहो कसं स्वतःची मुलगी समजून तुम्ही दुसऱ्याच्या मुलीला घेऊन येऊ शकता. थोडा तरी विचार करायचा. आम्ही एकटाच झालं तसं आमच्या मुलीला शोध. तुम्ही इथे घेऊन आलात तिला आणि तेही स्वतःची मुलगी समजून. तर सागर म्हणतो हा ठीक आहे सॉरी. तर ती बाई सागरवरती खूप ओरडत असते आणि ती सागरवरती ओढत म्हणते सॉरी बोलून तुम्ही उपकार करतायत का. तुम्हाला जर मुलं सांभाळता येत नसतील तर आई वडील का होता. हे साहेब जर आम्हाला भेटले नसते ना तर आम्ही इथे पोहोचूच शकलो नसतो. सागर लगेच हर्षवर्धनकडे रागारागाने पाहायला लागतो. मुक्ता त्यांना समजावून सांगत असते खरंच आय एम सो सॉरी. सागर गेले होते सईला आणायला पण त्यांनी चुकून पायलचा हात धरला आणि ते तिला घरी घेऊन आले. मी आमच्या दोघांकडून तुम्हाला सॉरी म्हणते. मुक्ताच्या म्हणण्याप्रमाणे ती बाई लगेच तिच्या मुलीला घेऊन तिथे निघून जाते. मुक्ता देखील सईला आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सगळेच जेवण करत असतात. तर मुक्ता बापूंना म्हणते उद्धटपणे वागणाऱ्या माणसांचा मला टिटकार आहे. असं वाटतं की अशा वागणाऱ्या माणसाला एकदा तरी शिक्षा व्हावी. तर बापू खूप कठोर निर्णय घेतात की आजपासून सागरचं या घरामध्ये खाणंपिणं बंद. त्याला जेवायलाच काय तर साधं पाणी सुद्धा कोणी देणार नाही. आणि मी जे बोललोय ती काळ्या दगडावरची पांढरी रेख समजा.
बापूंचं हे सगळं बोलणं ऐकताच इंद्राला व घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.